एक मोठी अपडेट आल्याची माहिती कळते, नेमकं काय घडलंय? बेगवण येथील कुमारी वैष्णवी राजू आटोळे प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 मध्ये आज रोजी आम्ही फिर्यादीतर्फे मूळ फिर्यादी म्हणजे तिची आई श्रीमती अनिता राजू आटोळे यांच्यामार्फत वकीलपत्र दाखल करून त्या ठिकाणी हजर झालो. त्यावेळेसच कुमारी वैष्णवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे VC मेहरबान कोर्टापुढे हजर केलं आणि त्यावेळेस मेहरबान कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथमदर्शनी तिने सांगितलं की तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा ह्या तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. आता मुलगी कुठं, आईकडे का मामाकडे? कारण दोन्ही म्हणजे आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी आत्ता सुधारगृहामध्ये आहे. तसा आदेश त्यांच्याकडे जाईल, त्यानंतर ती मुलीला आईच्या आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल.